एक दिवस थॉमस एडिसन शाळेतून घरी आले आणि आपल्या आईच्या हातात एक पत्र देत बोलले, शिक्षकांनी हे पत्र तुला दिलं आहे आई. आई, पत्रात काय लिहिलं आहे? एडिसनच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. आई बोलली, तुमचा मुलगा बुद्धिमान आहे, पण खेदाची बाब अशी, आमची शाळा खूप लहान आहे. त्याला त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे शिक्षण आणि शिक्षक इथे प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही त्याला त्याच्या योग्यतेनुसार दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या. एडिसनच्या आईने त्यांना तोपर्यंत शिकवलं जोपर्यंत आईचा मृत्यू होत नाही. एडिसनची आई शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना शिकवत राहिली. त्या पश्चात खूप वर्षांनी जगालाही पटले, एडिसन मुळातच खूप बुद्धिमान आहे आणि त्या शतकातल्या सगळ्यात मोठ्या आविष्कारातलं एक आविष्कार आहेत. मग एक दिवस एडिसनना त्यांच्या आईच्या सामानातून तेच पत्र मिळालं, जे त्यांच्या शिक्षकांनी आईसाठी दिलं होतं. त्यात लिहिलं होतं, तुमच्या मुलाची बुद्धी कमी आहे. आम्ही त्याला यापुढे शिकवू शकत नाही. त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे. एडिसन भावूक झाले आणि आपल्या रोजनिशीमध्ये त्यांनी लिहिले, एडिसन मानसिक रूपात कमजोर मुलगा होता, पण त्याच्या आईने त्याला शतकातील एक अलौकिक बुद्धिमान व्यक्ती म्हणून घडवला. प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे काही शब्द व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात.